नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकणार आहात त्या कथेचं नाव आहे मित्राची बायको वैशाली. मित्रांनो, या अगोदर आपण या कथेचा एक भाग ऐकलेला आहे. मला माहीत आहे अगोदरचा भाग तुम्हाला जास्त आवडला नाही, कारण त्याच्यामध्ये तुमच्या आवडीची सामग्री नव्हती. परंतु ही कथा सत्यकथा असल्यामुळे जे काही आहे ते जशास तसं तुमच्यासमोर मांडणं हे तर माझं कर्तव्यच आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला कथा जशास तशी आणि खरी घडलेली जशी आहे तशी तुमच्यासमोर सांगत असतो. आता पुढं काय झालं हे मी तुम्हाला सांगत आहे. मग साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी संदीपच्या घरी एकदम मोठा मंडप टाकला होता. संदीपच्या आईवडिलांनी लग्नाची पूर्ण तयारी केली होती. खूप मोठं लग्न लावून दिलं. आता सर्व काही जिकडं तिकडं झाल्यानं दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही देवाला गेलो. देवाला गेल्यानंतर संदीपच्या आई, त्याचे आईवडील आणि काही नातेवाईक आणि संदीपच्या बायकोसोबत म्हणजे वैशालीच्या ज्या करवल्या आल्या होत्या त्या पण दोघी तिघी सोबत होत्या. आता मी आणि माझे काही मित्र पण त्या देवदेवासाठी गेलो होतो. रस्त्याने जात असताना खूपच गमती जमती झाल्या. सर्व काही अगदी व्यवस्थित चालू होतं. मित्रांनो, गाडीमध्ये जागा खूपच कमी असल्यामुळे खूपच दाटीवाटीने बसावं लागत होतं. आम्ही सर्वजण ॲडजस्ट करून बसलो होतो आणि त्याचा असा फायदा झाला की एकमेकाला घासायला खूप मिळत होतं. आता प्रवासामध्ये जर जागा नसेल तर ॲडजस्ट करून बसायचं म्हणलं की एकमेकाला धक्काबुक्की तर होणारच झाली. आता या धक्काबुक्कीचा पण त्रास सहन होत नाही म्हणलं तर मग खूप अवघड असतं. आणि अशा वेळेला तर एक खूप मस्त गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला चोळायला भरपूर मिळतं. आणि माझं पण तसंच झालं. मला शीतल नावाची मुलगी मिळाली होती. ती माझ्या बाजूला बसली होती. आता तिचा आणि माझा शरीरस्पर्श खूप वेळा झाला. खूप वेळेस आम्ही दोघांनी एकमेकांना टच केलं. मला कधी कधी वाटू लागलं होतं ती जास्त खुलली आहे, तर कधी कधी वाटू लागलं ती कदाचित रागात असावी. काय होतंय काय नाही काही माहीत नव्हतं. पूर्ण प्रवास संपेपर्यंत माझ्या मनामध्ये टेन्शन होतं. शीतलच्या मनात माझ्याबद्दल काय आहे मला काही समजत नव्हतं. तरीसुद्धा तिच्याकडून ग्रीन सिग्नल वेळोवेळी मिळत होतं. मग अधूनमधून मी त्या गोष्टीचा फायदा घेत होतो. कधी तिला डवचायचं, कधी तिला टच करायचं, कधी दाबायचं, कधी काही असं व्यवस्थितपणे मी तिला आत्तापर्यंत सांभाळत आणलो होतो. शेवटी एकदा आम्ही घराजवळ परत येऊन पोहोचलो. मित्रांनो, जसं आम्ही घरी येऊन पोहोचलो तसं संदीपच्या आईनं मला सांगितलं, आता आपण खूप थकले आहोत, त्याच्यामुळं जेवण करा आणि आराम करा. मग मी घराकडे जायला निघालो. त्याच्याशिवाय काही पर्यायच नव्हता. मग संदीप मला म्हणाला, काय यार राजेश, तू तर माझा खास मित्र आहेस आणि आज लग्नाच्या दिवशी म्हणजे आपण देवावरून आल्यानंतर आजचे दिवस तर तू माझ्याकडे राहा. अगोदरच्या काळामध्ये लोक लग्नाला गेले की 8-8 दिवस एकमेकाच्या घरी राहायचे आणि आपली मैत्री तर एवढी गाढ आहे आणि तू मात्र लगेचच निघून जात आहेस. हे काही मला पटत नाही. मी म्हणालो, ठीक आहे यार, तू जर म्हणतोस तर थांबतो मी. मग त्याची आई म्हणाली, तुझ्या घरी जर काही प्रॉब्लेम नसेल ना तर तू बिलकुल थांब, आणि जर तुझ्या घरी जर प्रॉब्लेम असेल तर मी सांगते तुझ्या घरी आम्ही ठेवून घेतलो आहेत म्हणून. मी म्हणालो, नाही काकू, असं काहीच नाही. माझ्या घरी एवढी काही बंडाळ नाही आणि माझ्या घरच्यांचा विश्वास आहे माझ्यावर. त्याच्यामुळं मला कसलीच अडचण किंवा काहीच तक्रार नाही. मी एकदम बिनधास्तपणे राहू शकतो. मला घरून कुणी रोकटोक करत नाही. मग त्याच्या वडिलांनी पण त्याच्या आईला सांगितलं, ठीक आहे, राजेश जे म्हणतो ते बरोबर आहे. त्याच्या आईवडिलांचा त्याच्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळं त्याला काही अडचण नाही. राहू दे, आपल्याकडेच ठेवून घे त्याला, नको पाठवू. आता खूप दगदग झाली आहे आणि घरी यायला पण खूप उशीर झाला आहे. रस्त्यामध्ये कुत्रे वगैरे असतात, उगं कशाला रिकामा कुटाणा. मग सर्वांच्या मतानुसार मी त्यांच्याच घरी थांबायचं ठरवलं. आता आजी एका बाजूच्या रूममध्ये होती. मला वरच्या मजल्यावर रूम मिळाली. माझ्या बाजूला इतर काही पाहुणे मंडळी होती. आता मला वाटत होतं आमच्या खोलीमध्येच शीतल पण येईल आणि आमचं काहीतरी जुगाड जमेल, परंतु असं काही झालंच नाही. खूप रात्री उशिरापर्यंत मी परंतु माझा काही नंबर लागलाच नाही. मी वाट पाहून कधी झोपी गेलो तास लागला नाही. आम्ही प्रवासानं भरपूर थकलो होतो, त्याच्यामुळं लवकर झोप लागली. तसं सकाळी पहाटे नेहमी मी दररोज सकाळी लवकर उठायचो. पहाटेच्या वेळेला माझ्या नेहमीच्या टायमाला मला जाग आली. साधारणपणे 4:30 वाजले असतील. मी उठलो आणि उठून बाहेर आलो. नेहमीप्रमाणे सकाळी उठलं की मी फिरायला जायचा माझा नित्यक्रम होता. मी फिरायला निघालो.
थोडा इकडे तिकडे मी फिरू लागलो. आता फिरायला जायचं म्हणजे बाहेरच जायला पाहिजे असं काही नाही. आपण रूममध्ये पण फिरू शकतो आणि इकडे तिकडे पण. मग मी हळूहळू रूमवरून त्या खोलीतून बाहेर आलो आणि छतावर जाऊ लागलो. कारण त्यांचं घर खूपच मोठं होतं. मी विचार केला इकडे तिकडे जाण्यापेक्षा यांच्या छतावरच थोड्याच्या चक्कर मारू. एवढी सकाळी सकाळी जॉगिंग होईल. सकाळची थंड हवा घ्यायची मला सवय होती. त्याच्यामुळं मी सरळ त्याच्या छताच्या पायऱ्याचा रस्ता धरला आणि त्याच्या छतावर जाऊ लागलो. संदीपच्या घरी याच्या अगोदर पण मी भरपूर वेळ गेलो होतो. छतावर त्याच्या ग्रीन कपडा बांधला होता आणि सगळीकडून आडोसा होता. जसं मी त्याच्या घरी जाऊन पोहोचलो, म्हणजे छतावर जाऊन पोहोचलो, तसं बघितलं तिथं पण काही पाहुणे मंडळी झोपलेली होती. आता लग्नघर म्हणल्यानंतर कसं असतं, काही सांगायची गरजच नाही. जसं मी जाऊन तिथं थांबलो, काही वेळ फिरावं असं म्हणलो, त्याच वेळेला तिथल्या अंथरुणातून एक मुलगी बाहेर येताना मी बघितली. मी चटकन तिला ओळखलो. ती दुसरी तिसरी कोणी नसून शीतलच होती. जसं तिने मला बघितलं तसं ती लगेच मला म्हणाली, "अरे यार राजेश, तू आहेस का?" मी म्हणालो, "हो." मग ती मला म्हणाली, "खूपच लवकर उठलास?" मी म्हणालो, "हो, काही अडचण आहे का?" ती म्हणाली, "मला काय अडचण असणार, परंतु तू खूपच लवकर उठतोस." मी म्हणालो, "हो, माझी दररोजची सवयच आहे." "आणि तू तू पण अशीच उठतेस का?" तशी ती मला म्हणाली, "छे, नाही रे बाबा, मी उठत नाही. मला सकाळी 6 वाजता 7 वाजता जाग येते. परंतु आज मात्र थंडीने झोपच आली नाही. काय करणार?" अशी म्हणून ती माझ्यासोबत गप्पा मारू लागली. मग मी सुद्धा गप्पा मारत मारत तिला म्हणालो, "दररोज जर सकाळी सकाळच्या वातावरणामध्ये फिरलं ना तर आपल्या शरीराची कसरत होती. व्यायाम केलेलं कधी पण चांगलंच असतं." ती मला म्हणाली, "हो बरोबर आहे, परंतु मला जागच होत नाही रे, काय करणार?" मग मी तिला म्हणालो, "तुझा मोबाईल नंबर दे, मी दररोज तुला उठवत जाईन." माझ्या बोलण्यावर ती जोरात हसली आणि मला म्हणाली, "हो, आता तेवढंच राहिलं आहे. सकाळी सकाळी तुझा कॉल येऊ दे, म्हणजे पप्पा मला घराबाहेर काढतील. एवढा लवकर तुझा कॉल आला की काही खरंच नाही मग." आता ती बोलताना थोडीशी जास्त खुलली होती. तिचा स्वभाव थोडा मोकळा आहे हे माझ्या लक्षात आलं. मग जसं मी तिच्याजवळ आलो तसं ती मला म्हणाली, "चल मग थोडंसं बाहेर फिरून येऊ." मी म्हणालो, "अगं वरच फिरायचं होतं." तशी ती मला म्हणाली, "अरे इथं सगळे पाहुणे झोपले आहेत, चल आपण खाली फिरून येऊ. थोडी चक्कर पण मारणं होईल आणि काही गप्पा गोष्टी पण होतील." आता मी माझ्या आजूबाजूला बघितलं. माझे कोणतेच मित्र उठलेले नव्हते. सगळे ढाराढूर झोपी गेलेले होते. मी हळूवारपणे तिच्या हाताला पकडलं आणि तिला म्हणालो, "हो ठीक आहे, चल." मग ती मला म्हणाली, "माझा हात कशाला पकडतोयस?" मी म्हणालो, "अगं बाई, पायऱ्या खूप अरुंद आहेत, घसरशील, पडशील." मग ती मला म्हणाली, "नको, सर्व काही पाहुणे रावळे सर्व आहेत आणि माझ्या तिकडच्या लोकांनी कोणी बघितलं ना तर रिकामा कुटाणा व्हायचा. चल तू पुढं, मी आलीच खाली." मग मी ठीक आहे असं म्हणून खाली उतरू लागलो. पायऱ्यावरून खाली उतरताना सुद्धा माझ्या मनामध्ये संशय होता. शीतल येईल की मला फक्त कट मारण्यासाठी तिनं असा बहाणा बनवला आहे. परंतु माझ्या मनामध्ये विश्वास होता, ती येणार म्हणजे येणार. मग मी थोडासा पायऱ्यावरून खाली आलो आणि घराच्या बाजूला थांबून थोडंसं तिची वाट बघू लागलो. अगदी काही क्षणामध्येच ती खाली उतरून आली आणि तिने मला इशारा केला, "पुढं चल" म्हणून. कारण तिथं बरीच पाहुणे मंडळी उठून थांबली होती. कुणी ब्रश करत होतं, कुणी फिरत होतं, कुणी कोणाला गप्पा मारत होतं. तिने जसा इशारा केला तसं माझ्या लक्षात आलं, ती मला पुढं चल म्हणते. मग मी हळूहळू पावलं टाकत पुढं जाऊ लागलो. काही अंतर गेल्यानंतर मी एका वळणावर थांबलो. तिथं शीतल येऊन मला जोडली. मी आणि ती आता दोघेजण आम्ही एकदम हातात हात घातला आणि त्या आमच्या गावच्या रिकाम्या पट्टंगणात आम्ही दोघेजण फिरू लागलो. जसं ते रिकामे पटांगण आम्हाला आता खूप सोयीचं वाटू लागलं होतं. मित्रांनो, त्या रिकाम्या पटांगणात फिरायला खूपच भरपूर मजा येत होती. मग थोडंसं आणखीन पुढं जायचं ठरवलं आम्ही दोघांनी. जसं पुढे गेलो तसं तर पुन्हा तिकडं कुणी काळं कुत्रंसुद्धा नव्हतं. सर्वत्र एकदम भयान शांतता पसरली होती. मग आता थोडं मला पण डेअरिंग झाली. मी हळुवारपणे माझा हात तिच्या कमरेला घातला आणि तिच्या कमरेत धरून तिला म्हणालो, "यार शीतल, तू खरंच खूप भारी दिसतेस यार." ती म्हणाली, "हो, चालू झालं का?" तसं मी म्हणालो, "काय?" ती लगेच मला म्हणाली, "फ्लर्टिंग करायला." मी म्हणालो, "मी तुला फ्लर्ट करतोय असं वाटतंय का?" मग ती म्हणाली, "मग काय करतोस?" मी म्हणालो, "यार मी कशाला फ्लर्ट करू तुला?" मग ती म्हणाली, "मग काय करतोयस?" हे जे पोरांचे चोचले असतात ना, चाळे, ते मला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. मी खूप पोरांचं बघितले. गोड काय बोलतात, जवळ काय येतात, "तू भारी आहेस" काय म्हणतात. मी म्हणालो, "ठीक आहे, नाही म्हणत. आता तू आहेस भारी म्हणून मी तुला भारी म्हणलो. नाही तर नाही, चल दे विषय सोडून. तुला तुझी स्तुती केलेली तर आवडत नसेल ना, ठीक आहे." असं म्हणून मी तिच्यापासून थोडासा बाजूला झालो. आता तसं बघितलं तर त्या मोकळ्या पटांगणात कोणीच नव्हतं. मी कसं पण तिचा वापर करू शकलो असतो आणि तिला काही पण करू शकलो असतो. परंतु मी असं काहीच केलं नाही. उलट मी थोडं अंतर ठेवून चालू लागलो आणि तिला म्हणालो,
शीतल, हे बघ, बाकीचे मुलं वेगळे असतील, मी मात्र तसा नाही. तू माझ्याबद्दल भलताच गैरसमज करून घेतलेला दिसतोस. जाऊ दे, मी तुझ्यासोबत फिरायला आलो ना, फक्त फिरूत आपण. मी जाणीवपूर्वक थोडं अंतर जास्त ठेवत होतो. दोघांच्यामध्ये अंतर जास्त वाढतं आहे हे तिच्या पण लक्षात येत होतं. हळुवारपणे तीच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, राजेश, सॉरी यार, तू माझ्यावर रागवलंस की काय? तसं मी म्हणालो, नाही, मी कशाला रागवू, रागवायसारखं काही घडलंच नाही, कशाला रागवू मी? मग ती मला म्हणाली, नाही, मी तुला टोकायला नाही पाहिजे होतं. आणि हो, तू मगाशी माझ्या कमरेला पकडलंस ना, ते मला खूप छान वाटत होतं, रिअली. मी म्हणालो, खरंच? हो, एकदम खरंच. आणि हो, तुझ्या भावना खरोखरच खूप प्रांजळ आहेत. तू इतर मुलांसारखा खरोखरच नाहीस. कारण तुझ्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर त्यानं माझा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला असता. तू मात्र असं काहीच केलं नाहीस. उलट तू मला साईड देतोयस. मी म्हणालो, नाही यार, माझ्या मनामध्ये काही नव्हतंच. तूच काय तुझ्या मनामध्ये लावून घेतलंस, मला काही समजलं नाही. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, जाऊ दे, चल. सॉरी म्हणले ना मी. मग आता आपण दोघेजण क्लोज फ्रेंड आहोत. तू पकडू शकतोस मला. मी म्हणालो, फक्त पकडू शकतो का? मग ती मला म्हणाली, मग काय करायचा विचार आहे? मी म्हणालो, मला आता खूप काही करायचं आहे. कारण माझ्या मनामध्ये काही नसताना तू माझ्या मनामध्ये आणून दिलीस. मग ती मला म्हणाली, काय आणून दिली मनामध्ये? मी म्हणालो, तू पण समजू शकतेस. माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नव्हतं, कसल्याच भावना नव्हत्या. परंतु तुला मात्र का असं वाटलं देव जाणे, मला काही समजलं नाही. माझ्यामधला कुठं तुला कोणता गुण आवडला नाही ते मला समजलं नाही. मग ती मला म्हणाली, जाऊ दे यार राजेश, चूक झाली म्हणले ना मी. मग ती म्हणाली, ठीक आहे, सोडून दे विषय. परंतु तू माझ्या कमरेला पकडायचं. मी म्हणालो, ठीक आहे. मग मी तिच्या कमरेला पकडलो आणि काही वेळा मी तसेच एकमेकाच्या कमरेला धरून चालू लागलो. जवळजवळ 10 मिनिटे आम्ही तसंच फिरत होतो. एकदम थंडगार गारवा वातावरणामध्ये पसरला होता. त्या वातावरणात पसरलेल्या गारव्यामध्ये आम्हा दोघाला फिरायला खूपच मस्त मजा येत होती. हळूहळू मी माझा हात वर आणला आणि तिच्या कमरेपासून मी माझा हात तिच्या पोटावर फिरू लागलो. मित्रांनो, आता ती थोडी चेकाळली आणि मला म्हणाली, काय करतोस? मी म्हणालो, कुठं काय, काहीच नाही, मी तर फक्त हात लावला आहे. मग ती मला म्हणाली, अरे कुठं हात लावतोयस आणि वर कुठं जातोयस? मी म्हणालो, काय यार, मी वर कुठं आलो आहे, कुठं वर आलो आहे मी? तशी ती मला म्हणाली, तुझा हात आता बघ ना, पोटाच्या पण वर आला आहे. मी म्हणालो, हो का, सॉरी यार, चुकून आला. असं म्हणून मी माझा हात खरोखर आणखी थोडा वर घेतला. ती मला म्हणाली, अरे खाली कर ना हात, वर कुठं जातोयस? मग मी म्हणालो, हो यार, हात वर कसं काय जातो आहे की आपोआपच होत आहे सर्व काही. असं म्हणून मी माझा हात परत आणखीन थोडासा वर घेतला. मला तिचा तो गोल उभार माझ्या हाताला स्पर्श झाला आणि ती थोडी दचकली. मला म्हणाली, राजेश, काय यायचं, काय चावटपणा आहे हा, काय करतोस? तसं मी म्हणालो, तुला पण हेच पाहिजे. तिनं माझ्याकडे एकदा स्मित हास्य करून बघितलं आणि मला म्हणाली, एवढ्या लवकर तू एवढ्या पुढे जाशील असं वाटलं नव्हतं. मी म्हणालो, का? मी माणूस नाही का, की मला भावना नाहीत? मग ती मला म्हणाली, खरंच मला वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर एवढ्या मोठ्या स्टेपवर उडी मारशील. मी म्हणालो, तुला जर आवडत नसेल ना तर नको, मग ठीक आहे, होतो बाजूला मी. असं म्हणून मी तिचा हात सोडून दिला आणि थोडा झपाझप पावलं टाकत पुढं जाऊ लागलो. जसं मी थोडंसं पुढे गेलो तसं तिने मला हाक मारली आणि म्हणाली, राजेश, मला पण छान वाटतंय. मग मी तिला घट्ट मिठीत घेतलं. तिच्याजवळ धावतच गेलो, तिला घट्ट आवडलं आणि म्हणालो, मग नखरे कशाला करतेस यार, सर्व काही तुला पण पाहिजे आणि मला पण, दोघांकडं पण आग समान लागली आहे, हो ना? ती म्हणाली, हो, पण मला भीती वाटते. मी म्हणालो, कशाची भीती, त्यात भिण्यासारखं काय आहे? मग ती मला म्हणाली, भिण्यासारखं तर काही नाही, परंतु ही माझी पहिलीच वेळ आहे. याच्या अगोदर मला कोणी स्पर्शसुद्धा केलेला नाही आणि मला ह्या गोष्टीची खूप भीती वाटते, खूप टेन्शन असतं, जर कोणी पकडलं, काही झालं केलं. मी तिला म्हणालो, अगं बाई, हे माझं गाव आहे, इथली प्रत्येक गोष्ट मला एकदम तोंडपाठ आहे आणि मी या गावच्या पाटलाचा मुलगा आहे. त्याच्यामुळं कोणाच्यामध्ये हिंमत नाही माझ्या कॉलरला पकडायची. माझ्यासोबत पंगा घ्यायची कोणाचीच हिंमत नाही, कोणाच्यामध्येच डेअरिंग नाही. ती मला म्हणाली, खरंच का? मी म्हणालो, हो, खरंच, अगदी सत्य बोलतो आहे मी. मग ती म्हणाली, हो, विश्वास ठेवते, परंतु काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. मी म्हणालो, खरंच नाही येणार प्रॉब्लेम. मग ती मला म्हणाली, चल तर मग. मी म्हणालो, कुठं? ती मला म्हणाली, मला कुठेतरी अडुस्याला घेऊन चल आणि जे काही करतात ते सर्व काही करून टाक. मी तुला आता संमती दिली आहे. मित्रांनो, तिच्याकडून जशी मला संमती मिळाली तसं मी तिला घेऊन तिथंच असलेल्या एका झुडपाच्या पलीकडे गेलो आणि आमच्यामध्ये फक्त वरून कार्यक्रम झाला, जास्त काही नाहीच. मी तिला म्हणालो, मी एवढा पण हापापलेला नाही, अशा गोष्टीसाठी मला खूप दम आहे माझ्यामध्ये
आणि मला लगेच पाहिजे असं मी तर काही नाही म्हणलं ना. सर्व काही एकदम व्यवस्थित आणि शिस्तीमध्ये आणि मस्तीमध्येच घ्यायचं. ती म्हणाली, ठीक आहे, तुला जसं पाहिजे तसं घे, परंतु जागा मात्र व्यवस्थित पाहिजे, सेफ पाहिजे. मी म्हणालो, ठीक आहे, मी करतो सोय त्याची. मित्रांनो, तिला शब्द दिल्यानंतर आम्ही दोघेजण परत फिरलो. त्यानंतर आमची कुठे सोय झाली, काय झालं पुढं, हे सर्व काही कथेच्या 3ऱ्या भागामध्ये मी सादर करणार आहे. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथा खूपच रोचक आहे आणि खूप मस्त आहे. चला तर मग भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. बाय बाय.